जय शिवराय, जय शंभूराजे, जय गडकोट मित्र हो. खरं तर गडकोट किल्ले आणि मराठे एक वेगळंच समीकरण आहे. आणि या गडकोटांवरती जेव्हा जेव्हा मराठ्यांची पावलं पडली, तेव्हा तेव्हा त्या मराठ्यांनी त्या गडकोट किल्ल्यांना काबीज केलं, स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करून दिलं. याच गडकोट किल्ल्यांच्या जीवावरती, तत्वांवरती छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जात 12 बलुतेदारांनी या साम्राज्याला राखलं, तुम्हाला आम्हाला रक्षण केलं. कित्येक माता माय मावल्यांचं रक्षण करणारे हे गडकोट किल्ले, कित्येक मावळ्यांचं आश्रयस्थान म्हणजे हे गडकोट किल्ले. छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य स्वराज्य याचा विस्तार केला, ते मोठं केलं. परंतु महाराजांना हे कदापि शक्य नव्हतं त्या मर्द मावळ्यांच्या साथीशिवाय. मर्द मावळ्यांच्या अनेक कित्येक मावळ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचा कणन कण या मातीमध्ये. महाराष्ट्रातलेच नव्हे तर मी म्हणेल जगतातले असे सर्वश्रेष्ठ दोनच राजे या मातीत होऊन गेले. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. हे दोनच राजे असे होते की जेव्हा सैन्य हे युद्धासाठी निघायचं त्यावेळेस स्वतः राजे त्या सैन्याचं नेतृत्व करण्यासाठी पुढे असायचे. नाहीतर तुम्ही बाकीचे बघतायत की पुढे 1,00,000 सैन्य, पाठीमागे 1,00,000 सैन्य आणि हे मात्र मध्ये अंबारीत बसून जाणारे. परंतु एकमेव छत्रपती शिवाजी महाराज. आणि या महाराजांची पावलं या गडकोट किल्ल्यांवरती लागली, या मर्द मावळ्यांची पावलं या गडकोट किल्ल्यांवरती लाभली आहेत. आणि म्हणून बाबा हो, हात जोडून कळकळीची विनंती आहे, गडकोट किल्ले मनोरंजनाचं साधन नाही, तर गडकोट किल्ले म्हणजे आपल्या मर्द मराठ्यांचे, आपल्या पूर्वजांच्या पाऊल खुणा आहेत. आणि त्याला सगळ्यांनी तुम्ही आम्ही जपलं पाहिजे, जतन केलं पाहिजे. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, जय गडकोट. नमो पार्वती पते, हर हर महादेव.